नमस्कार. मटरचे सगळे पदार्थ तुम्हाला विसरवायला लावेल असा हा चटपटीत मटर नान आज आपण पाहणार आहोत. त्यासोबत जबरदस्त आणि चटपटीत अशी चिंच कांद्याची चटणीसुद्धा आपण पाहणार आहोत. या दोन्हीचं कॉम्बिनेशन ना अप्रतिम असं लागतं. तुम्हाला इथे मी नान दाखवते. अगदी काठोकाठ असा भरलेला नान आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तुम्ही फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर, पाव चमचा बेकिंग पावडर, पाव चमचाला थोडंसं कमी बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि 2 चमचे लिंबाचा रस. लिंबाचा रस याच्याऐवजी तुम्ही 2 चमचे आंबट दहीसुद्धा वापरू शकता. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर इथे कणिक चांगली मळून झालेली आहे. अगदी चपातीला आपण मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायची आहे. आणि आता ही कणिक आपण एक 10 मिनटं तसंच ठेवून देणार आहोत. आता इथे आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूयात. तर इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेते. तेल चांगलं असं गरम झालं की त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप घालायचे. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा आपल्याला हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हलका आता इथे कलर चेंज होत आलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे. आलं लसूण पेस्ट चांगली परतली की त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा काळे मीठ आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी उकडलेला मटार घालायचा आहे. आता 1 मिनिटभर हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने हे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. उकडलेले मटार असतात त्यामुळे अगदी अलगद स्मॅश होऊन जातं. तर चांगलं असं इथे स्मॅश करून झालेलं आहे. 1 मिनिटभर आपण हे शिजवून घेऊयात आणि त्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात. तर मिश्रण आता थंड होतंय तोपर्यंत आपण इथे चिंच आणि कांद्याची चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊयात. 1 मूठभर चिंच 10 मिनटं भिजत ठेवायची. त्यानंतर त्याचा पल्प काढून घ्यायचा, पाण्यामध्ये चांगली कुस्करून घ्यायची आहे आणि ते मिश्रण गाळून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटीभर असं पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर कन्सिस्टन्सी थोडी घट्टसर हवी असेल चटणीची तर तुम्ही इथे ठेवू शकता, पण ही अशीच खूप चांगली लागते. त्यानंतर 1 पाव चमचा धणेपूड, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपली साधी सोपी चटपटीत अशी चिंच कांद्याची चटणी तयार होते. तर मिश्रणसुद्धा इथे थंड झालेलं आहे आणि याचे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला पटकन लाटायला सोपं जातं. त्यानंतर आता मी पिठाचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने त्याची छोटी पारी लाटून घेतलेली आहे. जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो किंवा पराठ्यामध्ये एखादं पुरण भरतो ना, त्या पद्धतीने हे पुरण भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा सील करून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित सील करायचं आहे म्हणजे जेणेकरून कुठेही फुटलं जाणार नाही. तर आता आपल्याला पीठ लावत हलक्या हाताने हे नान लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने लाटत घ्यायचं आहे म्हणजे कुठेही तडा जाता कामा नये किंवा चीर पडता कामा नये. हळूहळू कडेनं असं लाटत घ्यायचं आहे, अगदी हलका दाब देत. त्यानंतर यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे म्हणजे मस्त असा लुक येईल.
तर इथे आपला मस्त असा मटर नान लाटून झालेला आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे. आता हा परतून घ्यायचा आणि मागच्या साईडला थोडंसं आपण पाणी लावून घेणार आहोत. जसं आपण नान बनवतो साधं त्याच पद्धतीने याची पुढची प्रोसेस करायची आहे. सगळीकडे एकसारखं पाणी लावून घ्यायचं आहे. तवा देखील इथे छान असा तापलेला आहे. त्यावर हे नान अशा पद्धतीने म्हणजे पाणी लावलेली जी साईड आहे ती तव्यावर घालायची आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. 1 मिनिटभर ठेवल्यानंतर खालचा भाग चांगला भाजून निघतो. आता हा तवा उलटवायचा आहे आणि ही वरची जी साईड आहे ती या गॅसच्या फ्लेमवर चांगली भाजून घ्यायची आहे. सगळीकडे तवा फिरवायचा आहे म्हणजे सगळीकडून चांगलं भाजलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे एकसारखं असं चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण ही जी खालची बाजू आहे ना ती मोकळी करून घेऊयात. तुम्ही जर नवीन असाल आणि अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर इथे तुम्ही पाहू शकता खालची साईडसुद्धा चांगली भाजलेली आहे. 1 मिनिटभर आपण आणखीन भाजून घेऊयात. मस्त अशी आता आपली इथे खरपूस अशी भाजून झालेली आहे. दुसरा नान देखील आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊयात. तर ऑलरेडी हा नान मी तव्यावर भाजण्यासाठी टाकलेलाच आहे. आता खालच्या साईडवरून भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपण तवा उलटा करून छान असा खरपूस वरची साईड देखील भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा फुललेला आपला दुसरा नानसुद्धा तयार झालेला आहे. बाकीचे मटरचे सगळे पदार्थ ना यापुढे फिके पडतील असा हा चटपटीत असा मटर नान आहे. एकदा जर तुम्ही बनवलात ना तर पुन्हा पुन्हा हा बनवायलाच लावतील असा आहे. त्यासोबत चिंच आणि कांद्याची चटणी म्हणजे आहा मस्तच कॉम्बिनेशन एकदम झकास लागतं. तर इथे आपले मस्त मटार नान आणि चटपटीत चिंच आणि कांद्याची चटणी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला प्लीज विसरू नका. तर तुम्हाला मी नान आतून दाखवते. अगदी काटोकाट असा भरलेला आहे. वरून तूप लावायचं आणि चिंच आणि कांद्याच्या चटणीसोबत खायचं. तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत.